आज हवामान खूपच विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. एक कल्पना करा, खूप महत्वाचं काम चाललंय, डेडलाईन जवळ आलीये आणि अचानक लाईट गेली. पण काही टेन्शन नाही, कारण आपल्याकडे यूपीएस आहे, बरोबर? पण अरे, काही सेकंदातच सगळं बंद, कॉम्प्युटर ऑफ. यूपीएसने ऐनवेळी दगा दिला. हे आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत घडतंय नाही का? पण असं का होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या यूपीएसचं आयुष्य, त्याची लाईफ डबल कशी करायची? चला, आजच्या या भागात आपण हेच सगळं समजून घेऊया. चला तर मग थेट मुद्द्यावरच येऊया. यूपीएस फेल होण्यामागचं नंबर 1चं कारण काय असू शकतं? मनात येतं की कदाचित सर्किटचा प्रॉब्लेम असेल किंवा व्होल्टेजचा काहीतरी इश्यू असेल. पण खरं सांगू, उत्तर खूपच सोपं आहे. हो, त्याचं कारण आहे बॅटरी. आश्चर्य वाटलं ना? म्हणजे इतक्या महागड्या यूपीएसमधला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे, त्याची बॅटरी, ती फक्त 3 ते 5 वर्ष टिकते. आणि त्यानंतर तिची क्षमता इतकी कमी होते की ऐन वेळी ती आपला साथ सोडून देते. तर आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत. म्हणजे बॅटरीच्या मूळ समस्येपासून सुरुवात करू. मग तिचं आयुष्य वाढवणारे ते 5 महत्त्वाचे घटक कोणते आहेत ते पाहू. चार्जिंगच्या वेगवेगळ्या पद्धती, यूपीएसचे इतर भाग आणि सगळ्यात शेवटी स्मार्ट मॅनेजमेंट कसं करायचं, हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या यूपीएसच्या या सगळ्यात मोठ्या समस्येच्या मुळाशी जाऊ आणि त्याची बॅटरी नक्की कशी काम करते हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया. बहुतेक यूपीएसमध्ये जी बॅटरी असते ना, तिला VRLA बॅटरी म्हणतात. म्हणजे व्हॉल्व्ह रेग्युलेटेड लेड ॲसिड. कागदावर तिचं आयुष्य साधारणपणे 3 ते 5 वर्ष असतं. पण खरं तर हे पूर्णपणे ती कशी वापरली जाते आणि तिची देखभाल कशी होते यावर अवलंबून आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे आजकालच्या नवीन यूपीएसमध्ये बॅटरी कधी बदलायची याचे अलर्ट्स येतात, तापमानानुसार चार्जिंग ॲडजस्ट होतं आणि ऑटोमॅटिक सेल्फ टेस्ट सारखे फीचर्सही असतात. ठीक आहे, तर आता आपण त्या 5 महत्त्वाच्या घटकांबद्दल बोलूया जे आपल्या बॅटरीचं आयुष्य ठरवतात. या गोष्टींची जर आपण काळजी घेतली ना, तर बॅटरीची लाईफ नक्कीच वाढवता येते. तर मग हे 5 फॅक्टर्स आहेत तरी कोणते? बघा, पहिलं म्हणजे आपला यूपीएस ठेवलाय कुठे, त्याची जागा. दुसरं, आसपासचं तापमान. तिसरं, चार्जिंग डिस्चार्जिंग किती वेळा होतंय, म्हणजे लाईट किती वेळा जाते येते. चौथं, अर्थातच मेंटेनन्स. आणि 5वं, जे आपण अनेकदा विसरतो, ते म्हणजे तुम्ही जर एखादी रिप्लेसमेंट बॅटरी ठेवली असेल तर ती कशी साठवली आहे. हे 5ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. आणि हो, जर रिप्लेसमेंट बॅटरी जास्त काळ चांगली ठेवायची असेल तर एक आकडा लक्षात ठेवा, 10 डिग्री सेल्सिअस. या तापमानात बॅटरी साठवणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. कारण कमी तापमानामुळे बॅटरी आतून खराब होण्याची जी प्रक्रिया असते ना, ती खूप हळू होते. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? साठवून ठेवलेल्या बॅटरीसुद्धा हळूहळू डिस्चार्ज होतात. त्यामुळे त्यांना दर 3 ते 6 महिन्यांनी रिचार्ज करणं खूप गरजेचं आहे. आणि हो, 1 वर्षापेक्षा जास्त काळ बॅटरी साठवून ठेवू नका, कारण वेळेवर रिचार्ज नाही केलं तर तिची क्षमता कायमची कमी होऊ शकते. बॅटरीची काळजी म्हणजे फक्त तापमान किंवा स्टोरेज नाही, ती कशी चार्ज केली जाते हे सुद्धा तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. कारण चार्जिंगच्या सगळ्या पद्धती काही सारख्या नसतात. आता बघा, चार्जिंगचे 3 मुख्य प्रकार आहेत. यातली कॉन्स्टंट करंट पद्धत आजकालच्या SMF म्हणजे सीलबंद मेंटेनन्स फ्री बॅटरीसाठी धोकादायक ठरू शकते. ती बॅटरीला ओव्हरचार्ज करून खराब करू शकते. ह्याच्या उलट कॉन्स्टंट व्होल्टेज कॉन्स्टंट करंट ही जी पद्धत आहे ती सगळ्यात बेस्ट मानली जाते. ती बॅटरीला एकदम नियंत्रित पद्धतीने चार्ज करते, ज्यामुळे तिचं आयुष्य खूप वाढतं. आणि याच संदर्भात एक खूप भारी टेक्नॉलॉजी आहे, ट्रिकल चार्जिंग. हे काय करतं, जेव्हा बॅटरी पूर्ण चार्ज होते तेव्हा तिला ओव्हरचार्जिंगमुळे खराब होण्यापासून वाचवण्यासाठी चार्जर एकदम कमी करंट देतो, म्हणजे नॉर्मलच्या 100 पट कमी. यामुळे बॅटरी नेहमी 100% चार्ज राहते आणि खराबही होत नाही. बरं, आत्तापर्यंत आपण फक्त बॅटरी आणि बॅटरीज बोलत होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की यूपीएस म्हणजे काही फक्त एक बॅटरी नाहीये, ती एक संपूर्ण सिस्टम आहे. हो, आणि हेच आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. यूपीएस ही एक पूर्ण प्रणाली आहे आणि बॅटरी हा त्याचा फक्त एक, जरी महत्त्वाचा असला तरी एक भाग आहे. त्यातल्या इतर भागांचीही स्वतःची एक लाईफ असते आणि त्यांचीही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. हे बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. बॅटरी जरी 3 ते 5 वर्ष टिकत असली तरी यूपीएसमधले फॅन आणि कॅपॅसिटर्स 10 वर्षांपर्यंत सुद्धा टिकू शकतात. पण त्यांचं आयुष्यसुद्धा तापमान, आर्द्रता आणि ते किती वापरले जातात यावर अवलंबून असतं. त्यामुळे फक्त बॅटरी बदलून भागत नाही, तर संपूर्ण युनिटच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
तर मग दूरचा विचार करता आपल्या UPSचं व्यवस्थापन कसं करायचं? यात फक्त हार्डवेअरची देखभाल येत नाही, तर स्मार्ट मॅनेजमेंट आणि योग्य वेळी रिप्लेसमेंटचाही विचार करावा लागतो. आजकालचे जे मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहेत ना, ते खूपच पॉवरफुल झाले आहेत. ते फक्त UPS कंट्रोल करत नाहीत, तर लाईट गेल्यावर सिस्टम सुरक्षितपणे बंद करतात, किती वीज वापरली जाते याचा रिपोर्ट देतात आणि सगळ्यात भारी म्हणजे एखादी समस्या मोठी होण्याआधीच आपल्याला त्याची सूचना देतात. आणि हे जे मॅनेजमेंट कार्ड्स आहेत ते या प्रक्रियेला अजूनच सोपं करतात. यांच्या मदतीने आपण 24 तास आपल्या UPSवर लक्ष ठेवू शकतो. यामुळे आपला UPS फक्त एक बॅकअप देणारा बॉक्स राहत नाही, तर तो आपल्या उपकरणांचा एक सक्रिय संरक्षक, एक प्रोटेक्टर बनतो. आता एक गोष्ट जरा नीट ऐका. कदाचित थोडी कठोर वाटेल, पण ती खरी आहे. 10 वर्ष जुना UPS म्हणजे काही अनुभवी योद्धा वगैरे नाहीये. उलट ती एक मोठी जबाबदारी आहे, एक लायबिलिटी आहे. तो कधीही कोणत्याही क्षणी दगा देऊ शकतो आणि आपलं मोठं नुकसान करू शकतो. पण प्रश्न असा आहे की UPS पूर्णपणे खराब होण्याआधीच का बदलायचा? सोपं आहे. एकतर वेळेनुसार त्याची कार्यक्षमता कमी होते. दुसरं, नवीन टेक्नॉलॉजी अधिक चांगली फीचर्स देते. तिसरं, आजच्या नवीन उपकरणांना जास्त पॉवर लागते. आणि चौथं, जुने UPS कदाचित तेवढा लोड घेऊच शकणार नाहीत. तर ह्या सगळ्या माहितीनंतर आता एकच प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपला UPS खरंच आपल्या भविष्याचं रक्षण करतोय? की तो भूतकाळातून आलेलं एक अपयश आहे जे कधीही आपल्यासमोर उभं ठाकू शकतं? विचार नक्की करा.